याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वारी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका मले सांडा घाटे तेने नका भरू पोते आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा टाळ टाळ लागलो निज चरणा तुमच्या लागलो हे सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा वा 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 तुमच्या लागलो निज चरणा वा टाळकरी वा 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 लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा निज चरणा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु मने सकळार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजे पांडुरंग करो प्रथम मन मोकळं करा पांडुरंग करो प्रथम मन से
घरच्या कृपेने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपेने कथेचा हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो हे मस्तका हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावर यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरे पुरे मनाल तो वरे थोडा मोकळा करा जरा थोडा या सृष्टीवर या पृथ्वी तलावर जर एक वेगळा विचार केला तर साधू संतांचंच व्यक्तिमत्व आहे का बरं स्वतःसाठी जीवन जगणारे वेगळे आणि समाजासाठी जीवन जगणारे वेगळे या सृष्टीवर कृपावंत कोण असतील तर साधू संतच आहे महाराज विठ्ठल. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंटी आले घर जावई कुंटी वा 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 खंडारी आले महाराज. घर जावई कुंटी हे उपकारासाठी आणि घर जावं कोंडी येथे उपकारासाठी सो आले घर जावई कुंटी येथे उपकारासाठी आले घर जावं कोंडी आले घर जावं कोंडी या सृष्टीवर तुमच्या आमच्यासाठी साधू संत येतात आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम साधू संत करतात. या जगात आपण भाग्यवान आहोत की या जगात जर सगळ्यात कोणता देश असेल तर भारत देश. भारत देशामधलाच एक पूर्व भाग महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधलाच एक पुणे जिल्हा. का बरं इतर जिल्हे नाहीत का? इतर जिल्हे पण आहेत पण पुणे जिल्ह्यासारखा भाग्यवान जिल्हा जगात दुसरा कोणता? पवित्र कुळ पावन तो देश पवित्र कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दात जन्म वा 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 वा. जेथे हरीचे दात जन्म घेती कर्म धर्म जाता झाला नारायण कर्म धर्म जाता धराधार येथे हरीचे दास
एकदा सर्व टाळकऱ्यासाठी वादकासाठी टाळे वाजा सर्वजण. संप्रदायातला आत्मा म्हणजे गायन आणि वादन आहे महाराज. म्हणून आपल्या भागातलेच 2 रत्न मुळशी तालुक्यातले वैभव महाराज त्यांची पण या ठिकाणी संस्था आहे. शुभम महाराज त्यांची पण या ठिकाणी संस्था आहेत. संप्रदायाचं काम करायला सुद्धा भाग्य लागत. तुम्ही सांगा, या भालगुडीमध्ये सध्या कार्यक्रम चालू आहे, एवढेच लोक आहेत का? भरपूर हजारो लोक आहेत, शेकडोनी लोक आहेत, पण या मंडपामध्ये भजन कीर्तन ऐकण्यासुद्धा भाग्य लागत महाराज. म्हणून संप्रदायाचं कार्य करण्यासाठी, संप्रदायाची सेवा करण्यासाठी भाग्य लागत. या जगात नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याला वेळ थोडाच आहे, कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, त्याच्यामुळं पुढं आपल्याला महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या जगात सगळ्यात श्रीमंत कोण आहे? कंदारे महाराज. जगाची गोष्ट द्या सोडून, महाराष्ट्रात विचार करा, सगळ्यात श्रीमंत कोण आहे? कोण आहे? टाटा बिर्ला, करोडपती, उद्योगपती. या जगात जर सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर वारकऱ्या इतका श्रीमंत कोणी नाही महाराज. याचा धरण अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. याचा धरीन अभिमान करीन वा वा वा. आपुले जतन, करीन आपुले जतन, करीन आपुले जतन. याचा धरीने अभिमान करीन आपुले जतन, करीन आपुले याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. ठाला विठाला 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 ठाला. म्हणून आपल्या हिंदू धर्माचं जे रक्षण करणं काय ते आपलं काम आहे. म्हणून या सृष्टीवर सगळ्यात आपलं हित करणारे जर कोण असेल तर साधू संत आहेत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. आपलं हित करणारे साधू संत आहेत. आपण भाग्यवान आहोत का? वारकरी संप्रदायाचा पाया ही पुणे जिल्हा. आपला विषय हा चालला होता की सगळ्यात पवित्र जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. वारकरी संप्रदायाचा पाया ही पुणे जिल्हा आणि वारकरी संप्रदायाचा कळस ही पुणे जिल्हा. म्हणून पुणे जिल्हा भाग्यवान. ठाला विठाला विठाला विठाला. पुंडली गोरधार म्हणून आज कोणताही कार्यक्रम असला तर
त्या कार्यक्रमाची सांगता काल्याची होती. पहिला दिवस नामपर, मधला दिवस संतपर, जागरचा दिवस मागणीपर. काल्याचा अभंग म्हटलं की तुकोबारायांनी प्रत्येक याच्यात प्रकरणाचे वेगळे वेगळे अभंग केलेले आहेत. म्हणून आज काल्याच्या दिवस म्हणजे आज आपला महत्वाचा दिवस आहे. का? प्रत्यक्षात भगवंत आपल्याला प्रसाद देणार आहे. महाराज, ज्यांनी ज्यांनी 8 दिवस सेवा केली, पात्र उचलण्यापासून तर विण्याकऱ्यापर्यंत, ज्यांनी ज्यांनी कोणी झाडून घेतला असेल, कोणी पात्र उचलले असतील, ज्यांनी ज्यांनी जे काम केलं, त्यांना आज प्रत्यक्षात भगवान परमात्मा आज प्रसाद देणार आहे. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून आपलं देवस्थान हे प्राचीन काळामधून पासून उगम आहे. प्रत्यक्षात स्वयंभू मूर्ती आहे नारायण भगवानची. आपण भाग्यवान आहोत की आपण देवाच्या दारात आपल्याला राहायला मिळतंय. खरं भालगुडीकरांचं भाग्य आहे की प्रत्यक्षात आपल्याला स्वयंभू मूर्ती समोर राहायला मिळतंय. याच्या इतकं भाग्य जगात दुसरं कोणतं नाही. महाराज, विठाला 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 विठाला. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी असेल, सरपंच उपसरपंच, सर्व कमिटी, आमच्यावर 10-15 वर्षापासून प्रेम करणारे आमचे लहू भाऊ साठे, बंडू सरपंच असतील, सर्व सोमनाथ भाऊ, सर्व ग्रामस्थ मंडळीने हा तन मन धनाने हा कार्यक्रम पार पाडला. याच्या इतकं दुसरं कोणतं भाग्य नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही जर माझ्या पाठीमाग आलात, गोपाळांना उपदेश करतात, सौंगडांना उपदेश करतात की तुम्ही जर माझ्या पाठीमाग आलात तर तुम्हाला पोट भरून मिळणार. जगद्गुरु तुकोबराय सगळ्या अवतारामध्ये जन्माला आले. जे जे झाले अवतार, तुका त्यांच्या बरोबर. जे जे झाले अवतार, तुका त्यांच्या बरोबर. सगळ्या अवतारामध्ये तुकोबराय आले. म्हणून तुमचं आमचं हित साधू संतांनी केलं. महाराज, विठाला विठाला हो हो. विशेष करून आपण माऊलीच्या समाधीजवळ आहेत. ज्ञानोबरायांचा एका मिनिटाचा जर विचार केला तर ज्ञानोबरायांच्या साधू इतका या जगात पृथ्वी तलावर कोणी नाही. महाराज, का? या जगात जर सगळ्यात भाग्यवान कोण असेल तर ज्ञानोबराय. आणि सगळ्यात या जगात पवित्र भूमी जर कोणती असेल तर आळंदी. महाराज, आळंदी ये घाव पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वरा, दैवताचे नाव
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धापासून आळंदीमध्ये ज्ञानोबा आहेत का या जगात आपल्यासारख्याला उपदेश करतील याच्यात काही नवल नाही पण सगळ्यात मनुष्यावर उपदेश करतील याच्यात काही विशेष नाही पण प्राण्यावर सुद्धा उपदेश केला याला खरंच ज्ञानोबरायांची ताकद आहे चालविली धडभिंती चालविले धडाभिंती हरली चांगयाची भ्रांती हरली चांगयाची आ मुख्य मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गी ज्ञानोबा माझा मन्न सांगाती ज्ञानोबा चालविली धडभिंती वा 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 हा. चांगयाची वा टाळकरी वा मुख्य मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा चालवेले धडाभिंती आगे चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गाचे सांगात ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयांची भ्रांती थोडा विको द्या जरा मोकळा करा आवाज आज शेवटचा दिवस आहे करा मोकळा जरा चालविली जड भिंती हरली चांगयांची भ्रांती मोक्ष मार्गात सांगते ज्ञानोबा माझा ज्ञानोबारांचं सगळ्या संतांनी वर्णन केलं महाराज जनाबाई पासून तर नामदेवरायापर्यंत सगळ्या संतांनी वर्णन केलं का ज्ञानोबारांचे महाराज एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला जरा एक बारीक लक्ष देऊन ऐका ज्ञानोबारांच्या बाबतीत मंदिरासाठी खांब असतात नीट लक्ष देऊन ऐका मंदिर बांधण्यासाठी खांब लागतात पण खांबासाठी मंदिर तर तयार झालं फक्त माझ्या ज्ञानोबारांची पाठ लागली म्हणून मंदिर तयार झालं या जगात ज्ञानोबारासारखा पुरुष जन्माला आला नाही महाराज विठाला विठाला हो हो या सृष्टीवर ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं त्यावेळेस भगवंत अवतार घेतात अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पळसी भक्त जना ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं त्या वेळेस भगवंत स्वतः अवतार घेतात आणि स्वतः भक्ताचं रक्षण करतात महाराज ठाला विठाला 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 म्हणून काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद म्हैस्यमुखी वदविले या जगात नामदेव महाराजांनी वर्णन केलंय ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे तो व्यक्ती काय सामान्य असू शकतो का महाराज जयाची ये द्वारी
पिंपळ अंगी ऐसे करील ते काय नोहे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी. म्हणून भगवंत अवतार घेतात, मथुरेमध्ये जन्माला येतात. का? धर्मावर संकट येतात म्हणून गोकुळात मथुरेमध्ये जन्माला आलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचा जन्म झाला आणि देवाचं फक्त चरित्र उच्चारायचं. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, 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 केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवंताचा जन्म झाला आणि हळूहळू हळूहळू यशोदा मातेला जसं जसं भगवंताचा अवतार कार्य वाढत जातं तसं तसं या जगामध्ये ख्याती समाजामध्ये एखाद्या लहान मूल जन्माला आलं तर त्या आईला आनंद होतो महाराज. एखाद्या आईचं लहान मूल सजलं तसं त्या आईला आनंद होतो. तसं भगवंत जन्माला आले म्हणजे यशोदा मातेला आनंद होतो. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने, सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने, गोजरवाने बाळ दिसतंय गोजरवाने. काय लटकत घेताय गोकुळ जाणारे, काय लटकत घेताय गोकुळ जाणारे. गोकुळ जाणारे. एखाद्या आईचं मूल सजलं तसं त्या आईला आनंद होतो. तसं तुकोबरा सांगतात, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके. तसं ज्ञानोबराचे मुलं म्हणजे आपण आहोत. आपण सजलं तसं ज्ञानोबराला आनंद झाला. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
मूल सजलं तसं त्या आईला आनंद होतो. भगवंताचा अवतार झाल्याच्या नंतर यशोदा मातेला आनंद झाला. आणि काही काही गावात एखाद्याला बऱ्याच वर्षातून जर एखाद्या मनुष्याला मुलगा झाला तर दुःख होतं महाराज. पण काही काही व्यक्तीला आनंद होतो. पण गोकुळात सगळ्याला आनंद झाला. पण आपलं जीवन जसं आहे हे जीवन स्वार्थाने भरलेलं आहे. या जगात तुम्ही मला सांगा 2-3 वर्षापूर्वीचे आपण जर विचार केला, कोरोना सारखा भयंकर महामारीचा रोग जगात आला. भाव भावाला ओळखीना, आई बापाला ओळखीना, बहीण भावाला ओळखीना. किती स्वार्थी लोक आहेत या जगात. साधू संत जर सोडले तर या जगामध्ये कोणी कोणाचं नाही महाराज. फक्त तुमचं आमचं हित करणारे साधू संत आहेत. तुम्ही मला सांगा, एखाद्याला जर कोरोना झाल्याला कळला सोमनाथ महाराज का लगेच त्याचा मोबाईल बंद. इतके स्वार्थी लोक आहेत. पण ऐका, या जगात तुम्ही देवाची भक्ती केली ना, या जगामध्ये दुसरं काही कमी पडणार नाही. साधू संतांची सेवा करा. देव म्हणतो, देव भगवंत प्रत्यक्षात म्हणतात माझी सेवा जरी नाही केली तरी चालेल. नीट लक्ष देऊन ऐका. पण माझ्या भक्ताची जर सेवा केली तर त्या व्यक्तीला आपोआप मिळून जात. का? देवांना त्यांच्या प्राणापेक्षाही भक्त आवडतात. म्हणून देवापेक्षाही साधू संतांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून कोरोना सारखा रोग वैभव महाराज कसा मुंगीसारखा आहे की सापासारखा आहे कोणाला माहीत पाहिला का तरी. न दिसणारा कोरोना सारखा रोग जर आम्हाला मारू शकतो तर न दिसणारा भगवंत आम्हाला का वाचू शकणार नाही महाराज. ठाला 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 म्हणून हळूहळू हळूहळू देव रांगायला लागले महाराज. कोणत्या गुडघ्यावर अगोदर रांगतात ते पुरुषांना माहीत नसतं, ते महिलांना माहीत असतं. कोणत्या गुडघ्यावर रांगतात आजी? कोणत्या गुडघ्यावर रांगतात अगोदर? डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत. डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात गोव्या देखील सयनी. रंगणी रंगनात गोव्या देखील सयनी. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी 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 देखील रंगणी रंगनाथ गोव्या देखील सये. अगोदर देव रांगता रांगता हळूहळू मोठे होत चालले. म्हणून देव सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्हाला जर पोट भरून जर पाहायचं असेल तर कोणाला सांगतात? माझ्या माग माग या. अभंगाचा प्रथम चरण. याल तरी यार लागे. याल तरी यार लागे. याला तरी यार लागे. याला
आम्ही महाराष्ट्रभर फिरतो शुभम महाराज, पण मुळशी सारखा परमार्थ ची आठवण झाल्याशिवाय आम्हाला राहत नाही महाराज. काय कारण आहे? शंभराने टाळकरी थाटामाटा जर परमार्थ कराव तर मुळशी महाराजांनी, मुळशी तालुक्याने काहीच कमी पडत नाही. म्हणून सर्व टाळकरी आणि मुरलेले टाळकरी, जे मुरलेलं जे लोणचं असतं त्याची टेस्ट वेगळी असते महाराज. गोड लोणचं म्हणून आमचे वर कंधारे महाराज आणि ज्यांचा आवाज, ज्यांच्या आवाजाची वाट समाज पाहतो महाराज, सोमनाथ महाराज आरडे, आळंदीतलं मोठं नाव आहे. आणि आपल्या भागातले 2 रत्न जन्माला आले. एक बोल चांगला वाजवण्यासाठी कितीतरी तास रियाज करावा लागतो. नीट लक्ष देऊन ऐक. एक राग बसवण्यासाठी कितीतरी तास रियाज करता येता. म्हणून त्या रागाची, त्या बोलाची गोडवी असते महाराज. रात्रभर इंद्रायणीवर विद्यार्थी त्रास करतात, म्हणून त्रास सहन करतात, म्हणून त्या बोल असेल, गायन असेल, कीर्तन असेल, घोकावं लागतं. त्यावेळेस त्या वाणीला, हाताला गोडवा येतो महाराज. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून एखादा विद्यार्थी घडवायचा असेल, स्वतःचे मुलं सांभाळता येत नाही महाराज, पण आळंदीमध्ये असे ठिकाण आहे की हजारो विद्यार्थी ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाहीत, ते आळंदीमध्ये आणून घालतात. माऊलीचा एक विशेष चमत्कार आहे महाराज. आळंदीमध्ये संप्रदायात येणारे चांगले लोक, विद्यार्थी नाहीत, जे गावाकडे फिरतात, जे अभ्यास करीत नाहीत, तो माल सर्व महाराजांकडे. जे शाळेत अभ्यास करीत नाहीत, पण तोच विद्यार्थी आळंदीत आला, 5-10 वर्षामध्ये ज्ञानोबारांचा आशीर्वाद घेतला. गावाकडे फिरणारा व्यक्ती आळंदीला येतो, 5-10 वर्षामध्ये ज्ञान ग्रहण करतो आणि तोच व्यक्ती समाजाला ज्ञान सांगतो. ही खरी ज्ञानोबारांची कृपा आहे महाराज. म्हणून एक विद्यार्थी घडवण्यासाठी कितीतरी दिवस लागतात. आपल्या, तुमचा शिष्य आहे का? वैभव महाराजांचा शिष्य आहे. खूप तयारी केली. शुभम महाराजाकडे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहेत. असंच कार्य केलं पाहिजे. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या भारतातच नाही तर जगामध्ये आपलं भालगुडीचं नाव, ज्यांच्या माधून प्रचार प्रसार होत आहे. कीर्तनवारी सर्वात भारी, लय भारी कीर्तनवारी. आम्ही यूट्यूबवाले पाहतो, लावून देतात आणि तिकडं मोबाईल पाहत बसतात. पण आम्हाला आज हे व्यक्ती आम्हाला पाहायला मिळाले. स्वतः रेकॉर्डिंग करतातच, पण 2 तास कीर्तन ऐकतात. ही खरी वारकरी संप्रदायाचे त्यांच्यावर संस्कार आहेत महाराज. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. विठाला 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 विठाला.
भगवंत वाढत चालले सगळ्या जसं जसं मूल भगवंत वाढत जाते तसं तसं एखाद्या मुलाला एखाद्या व्यक्तीला ज्या गल्लीत राहतो त्या गल्लीतले तसे संस्कार असतात. पण यशोदा मातेच्या जन्माला पुत्र जन्माला आला आणि सगळ्या घरोघरी आनंद झाला. सगळ्यांनी गुढ्या लावल्या, कोणी तोरण बांधले. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळ्याच्या घरोघरी गुढ्या लावल्या, तोरण बांधले. सगळ्या गोकुळात आनंद झाला. बाळ कृष्ण नंदा घरी 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 बाळ कृष्णानंदा घरी. घरी बाळ कृष्ण नंदा घरी आनंद बाळ कृष्ण नंदा घरी शाबास शाबास. आनंद नारी बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा वा वा वा. बाळ कृष्ण नंदा घरी 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 आनंदल्या नरे नारी. म्हणून बाळ जन्माला आलं, आनंद झाला. सगळ्या घरोघरी आनंद झाला आणि कथा कीर्तन करू लागले. हळू 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 भगवंत जसं जसं वय वाढत चालन तस तसं भगवंताचं चरित्र हे म्हणजे तुमचं आमचं कल्याण आहे महाराज. त्यांचा उच्चार नाही करायचा, फक्त चरित्र आचरण करायचं. म्हणून देवाचं चरित्र त्या काळापासून भगवंताचं चरित्र म्हणजे अलौकिक चरित्र आहे. तुमचं आमचं चरित्र फक्त एक दिवसाचं चरित्र. तुमचं आमचं चरित्र काय आहे? सकाळी उठणे, गुरं सोडणे, चारून आणणे, परत आल्यावर धार काढणे, हे चरित्र आहे. बायका पोरं. पण देवाचं चरित्र जे होतं ते काही अलौकिक होतं महाराज. विठाला 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 विठाला. हो हो. म्हणून या सृष्टीवर हळू 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 त्या काळाची शाळा म्हणजे गोशाळा महाराज. सगळे सवंगडे एकत्र येतात, तुकोबराय सांगतात तुम्हाला पोट भरून देणार, पण माझ्या पाठीमाग जर आलं तरच देणार. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आज दे तो पोट भरी वा 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 आज महाराज. दे तो पोट भरी आज दे तो पोट भरी आज दे तो पोट भरी आज दे आज रे
सर्वांनी. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणा तो वरी. महाराजांनी खूप गोड आवाज आहे. म्हणून एखाद्याला गातात, गायक असतात, पण काय गातो काहीच कळत नाही. पण जे एखादा विषय, एखाद्या जागाची लपक जसं प्रमाण असेल तसा त्या अभंगाचा भाव आहे, तसं ती चाल जर लावली तर त्या चालीचा आनंद वेगळाच आहे महाराज. म्हणून चांगला आवाज आहे, अजून प्रगती करा. रामकृष्ण हरी. विठ्ठला 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 विडाला विडाला विठ्ठला. हो हो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, समाज ऐकत नाही हो. या जगात जनाबाई सुद्धा देवाला सांगते, देवा अधिकार खूप होता जनाबाईचा. देवांना शिव्या देण्याचा अधिकार जनाबाई मध्ये होता. देवा तुझ्या राज्यामध्ये खूप प्रचार प्रसार झाला, पण आज लोक त्या पद्धतीचे राहिले नाही. जो खरं वागतो त्यांना किंमत नाही, जो खोटा बोलतो त्यांना किंमत आहे. या जगात इतकी परिस्थिती, तुझा दरबार धुंद झालेला आहे, पण खऱ्याला किंमत नाही, खोट्याला किंमत नाही. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जगद्गुरु तुकोबराय सांगून सांगून वैकतात. शेवटी ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांच्या जीवन परमार्थाशिवाय ज्यांचं जीवन नाही, ज्याचं जीवन परमार्थ शिवाय जीवन नाही, त्याचं जीवन शून्य आहे महाराज. विठ्ठला 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 हो हो. मग हळू 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 पेंध्या सुदाम्या, वाकड्या बोबड्या, त्या काळातली शाळा म्हणजे गाई चारण्यासाठी रानात जातात. पेंध्या सुदाम्या चल रे रानात, गाई चाराया चल रे. हा आनंद पुन्हा नाही. आजचा दिवस उद्या नाही आणि उद्याचा दिवस आज नाही. हे जीवन पुन्हा नाही. म्हणून आल्याला क्षण आनंदात घाला. पेंध्या सुदाम्या चल रे रानात, गाई चराया चल रे. रानात गाई
हाती हाणू चल रे रानात गाई चराय चल रे वेद्या सुदाया चल रे रानात गाई चराय चल रे वेद्या सुदाया चल रे वा टाळी वाजायला सर्वजण त्या काळची शाळा म्हणजे गोशाळा प्रत्येकाच्या दारामध्ये एक गावरान गाई पाहिजे महाराज आजकाल दुधासाठी गावरान गाय कोणी वापरीत नाही का दुधाचे पैसे मिळतात म्हणून गावरान गाय कोणी वापरीत नाही पण प्रत्येकाच्या दारात गावरान गाय पाहिजे म्हणून गावरान गाय कशासाठी की प्रत्यक्षात गावरान गायची सेवा केली म्हणजे देवाची सेवा केल्यासारखं होतं महाराज म्हणून या सृष्टीवर गायीचं रक्षण करण्यासाठी गायी वळण्यासाठी गोपाळ सगळे त्या काळात सगळ्या गायी एकत्र करायचे सकाळ सकाळ आणि रानात जायचे त्या काय म्हणायचे गावदल ना सगळ्या गायी एकत्र करून रानात गायी राखण्यासाठी जात होत्या पण गवळणीला इतकं वेड त्या देवाचं लागायचं महाराज त्या गवळणीला देवाचं पाहण्यासाठी इतक्या नटून खटून यायच्या देवासाठी नटलं पाहिजे देव म्हणून गवळणी सगळ्या नटून यायच्या त्या काळच्या गवळणी म्हणजे डोक्यावर पदर असायचा मोठं कुंकू असायचं भांगात कुंकू असायचं आणि देवाला पाहण्यासाठी नटून येतात नेसले का शालू पैठणचा नेसले का शालू पैठणचा नेसले का शालू पैठणचा हे पुतळ्या डोरला पैठण सगळ्या कमरेला कंबर बटा पुतळ्या डोरला पैठण सगळ्या कमरेला कंबर बटा नाकात नथ घालून मी सगळा थाट माट करून सगळा थाट माट करून निसल ग निसले ग निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा निसले ग शालू पैठणचा नेसले का शालू पैठणचा नेसले का शालू पैठणचा नेसले का शालू पैठणचा सगळ्या गवळणी नटून खटून देवाला पाहण्यासाठी यायच्या पण तो काळ वेगळा होता महाराज आज प्रत्येकाला असा माणूसच नाही की त्याला नाव ठेवते महाराज कंधारे महाराज तुमच्या काळात जो आनंद होता तो आता नाही राहिला पैसा कमी होता खायला कमी होतं पण समाधानी लोक होते का ते इमानदाराने वागत होते म्हणून समाधानी होते महाराज
म्हणून सगळ्या गवळणी एकमेकीला बोलायच्या आणि सगळ्या धुंडीची धुंडी सगळ्या गवळणी निघल्याच्या नंतर सगळ्या गवळणी यायच्या आणि गवळणीला पाहण्याला साठी जायच्या आणि त्या गवळणी सगळ्या सात निघायच्या आणि ते मथुरेच्या गवळणी लोणी घ्या कोणी तूप घ्या पण आजकाल सगळं दूध डेअरीला म्हणून आजचे पोरं म्हणजे उदबत्ती छाप आहेत आणि सगळ्या गवळणी मथुरेत गेल्याच्या नंतर सगळ्याला म्हणायचे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी घ्या गे. तव तव हसत मथुरे जागे मथुरे तव तव हसत मथुरे जागे मथुरे धुडीवरी धुडीवरी धुडीवर धुडी गवळणी साती निघाल्या धुडीवर धुडी गवळणी साती निघाल्या धुळीवरी धुळी गवळणी सात निघाल्या. धुडीवरी धुडी गवळ साते निघाल्या गवळणा गोरसा गवळणा गोरसा गवळणा गोरसा मन विसरल्या धुडीवरी धुळीवरी धुडीवरी धुळीवरी धुडीवर धुडी गवळणी साती निघाल्या धुडीवर धुडी गवळणी साती निघाल्या धुडीवरी धुडी गवळ साचे निघाल्या. हा धुडीवरी धुडी गवळ साचे साती निघाल्या सगळ्या गवळणी नटून खटून दूध विकायला निघायच्या पण त्या गवळणी सगळ्या संगत जायच्या पण गवळणी मथुरेत गेल्या की देव प्रत्येकाच्या घरात घुसायचे चोरी करायचे दही दूध खायचे त्या काळची चोरी म्हणजे पैशाची चोरी नव्हती आज सगळ्याचं लक्ष पैशावर किती पैसा कमा तिथंच जायचंय किती पैसे कमा भाकर आणि भाजीच खाणार आहेत महाराज ठाला विठाला विठाला म्हणून देव गवळणी गोकुळात गेल्या का चोर घरात शिरायचा महाराज त्या बाई घरात चोर शिरला आता बाई घरात चोर शिरला आवाज आवाज आत्या आवाज. बाई घरात चोर शिरला. आत्या बाई आवाज. घरात चोर शिरला. घरात चोर शाबास. शिरला आता वा, बाई सोमनाथ महाराज, वा. घरात चोर शिरला आत्या बाई घरात चोर शिरला. आत्या बाई घरात चोर शिरला.
टाळी वाजा महाराजासाठी वा. आत्याबाई ग आत्याबाई घरात चोर शिरला. कस काय बंडू महाराज हात करा वर फक्त लव भाऊ 2 बोट वर करायचे लगेच जय विठ्ठल. आत्याबाई घरात चोर सरीला तुझ्या मुळा जेव माझा घाबरला. आत्याबाई घरात चोर शिरला. म्हणून चोरी करता 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 हळू 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 सगळ्या सवंगडी खेळ त्या काळचे खेळ म्हणजे इट्टू दांडू चेंडू लगोरी. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अब कधी बारा त्रिगुण खेळ मांडू. अब कधी बारा त्रिगुण खेळ. अब अब तू बघ ती बघ. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा ती बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबग तू बघा हमामा पोरा हमामा हमामा ए हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. कमरे बाज धमामा कमरे बाज धमामा कमरे बाज धमामा कमरे बाज धमामा. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. पोरा हमामा पोरा हे भवरा ग बाई भवरा. वाह गुरुजी हे भवरा ग बाई. वाह वाह वाह. हे भवरा ग बाई भवरा. भवराग बा बाई भवरा. या राधे के नवरा. या राधे के नवरा रे बाबा. बाई भवरा तेरे भवरा ग बाई भवरा तेरे भवराग बाई भवरा. बाई भवरा बाई भवरा. खानदारी महाराजांनी चांगला भावरा बनवून दिंगीला. म्हणून त्या हळूहळू गोपाळ दमले आणि खेळ खेळू लागले. आणि त्या सगळ्या गवळणी म्हणायच्या तुम्ही पाहिला का त्या देवाच्या नादात ते सगळं विसरून गेले महाराज. देवाला पाहण्यासाठी घरचा काम धंदा विसरला. त्यांचं कुळ विसरलं. त्यांना घरी जाण्यासाठी रस्ता विसरल्या महाराज. हरिने माझे हरिले चित. हरिने माझे हरिले चित. हरे माझा हरे हो हरिने माझे हरिले चित. हरिने माझे हरिले चित. हरे माझा हरे चित्त हरे चित्त. भारविता विसरले. भारविता विसरले. आता मीच जाऊ घरा.
सगळ्या गवळणींना घरी जाण्याचं सुद्धा सगळा विसर पेटला देवाच्या सानिध्यात आल्याच्या नंतर. म्हणून सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. पण तुम्ही माझ्या माग या, पण कसं या? हळूहळू चाला, वा. हळूहळू चाला, हळूहळू हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाची नावला, कोणी कोणाची नावला, हे कोणी कोणाची नावला, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. खंदारे महाराजांसाठी आता टाळी वाजवा. हळूहळू जसा अभंग आहे तशी चाल, हळू हळू चला, हळू हळू चला. ए कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. म्हणून आपण भाग्यवान आहात. हा कीर्तन काला फक्त आपल्यालाच मिळू शकतो. हा काला वैकुंठात सुद्धा नाही, वैकुंठातले अप्सरा सगळं आहे, सुख समाधान आहे. आज होत अमरावती काला पहावया येती, देव विठ्ठलाची देव भाव आपुला. आज होत अमरावती काला पहावया येती, देव विठ्ठलाची देह भाव आपुला. हा काला स्वर्गात सुद्धा मिळत नाही. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला फाल्गुडीमध्ये काला सेवन करण्याचा लाभ मिळाला. याच्या इतकं भाग्य जगात दुसरं नाही महाराज. मृत्युलोकी वावा जन्मा मृत्युलोकी वावा जन्मा मूर्ती लोके व्हावा, जन्मा मूर्ती लोके व्हावा. वर्गीचे आमर विचिताची देवा, वर्गीचे आमर विचिताची देवा,
स्वर्गी ते आम्हाला येते दादी देवा वृत्तिलोकी व्हावा जन्म आम्हा वृत्तिलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी जन्म मृत्यूलोकी स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी व्हावा. ऐका, हा जर सोहळा तुम्हा आम्हाला जर पाण्याची हॅलो हॅलो थोडा आवाज मोकळा या सृष्टीवर धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर आपल्याला हा सोहळा आज पाहायला मिळाला नसता. महाराज शिवबाल सांगे जिजाबाई कोंडला किल्ला तो घेई शिवबाल सांगे जिजाबाई कोंडला किल्ला तू घेई शिवबाल सांगे जिजाबाई कोंडाना किल्ला तू घेई शिवबाल सांगे जिजाबाई कोंडाना किल्ला तू घेई. वा वा वा. समाजकारण आणि राजकारण राजकारणाला एक सुद्धा परमार्थाची जोड लागती त्याचं राजकारण शुद्ध होतं महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबरायचं कीर्तन चालू असताना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं येणं म्हणजे ते सामान्याचं येणं नव्हतं, ते येणं म्हणजे राजाचं येणं होतं. टाळ बारीक वाजा. बारीक आवाज बारीक. जगद्गुरु तुकोबरायचं कीर्तन चालू असताना आहा, क्या बात है. यायचे आणि सगळा समाज त्यांच्याकडे पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये क्या बात है. भरपूर त्रास झाला, पण एक गोष्ट ऐका, परमार्थात त्रास होतोच. ज्ञानोबरा पहा, जगद्गुरु तुकोबराला पहा, नाथ महाराज पहा, परमार्थातल्या सगळ्या संतांना त्रास झाला, त्रास सहन केला, म्हणून त्यांची कीर्ती अजर अमर आहे. मी तर असं म्हणेल, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती नाही. काही काही म्हणतात त्यांची कीर्ती आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे. असं नाही, जोपर्यंत त्यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर कोणी म्हणत 16 वर्ष धोक्याचं. ऐका, 16वा वर्ष उलट मोक्याचं असतं. मथारपण झाल्याच्या नंतर परमार्थ करायचा नाही. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत संस्कार लागतात. मी तर असं म्हणेल, सगळे वारकरी तरुणपणामध्ये ला संस्कार लागले, म्हणून आज हे वारकरी
टाळ घेऊन उभे राहिलेत हे खरी परमार्थाचे संस्कार आहेत मला. शिवबाने केला विचार जमविले मावळे वीर स्वारी करून कोंडण्यावर अशी बोल मातोश्री आई कोंडाणा किल्ला तू घेई अशी बोल मातोश्री आई कोंडाणा किल्ला तू घेई हसी बोले मातोश्री आई कोंडाणा किल्ला तू घेई हसी बोले मातोश्री आई कोंडाणा किल्ला तू घेई. शबास शबास. हे भालगुडी गाव नसून असं वाटतंय की आळंदी पंढरपुरामध्ये कार्यक्रम चालला की काय. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची मला योग प्राप्त झाला संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि आमच्यावर 8 दिवसातून एकदा फोन केल्याशिवाय राहत नाही लहू भाऊ साठे आणि बंडू सरपंच. मी तर असं म्हणेन जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं आमचं प्रेम टिकलं पाहिजे. हीच खरी परमार्थाची ताकद आहे. शिवबाने केला विचार जमविले मावळे वीर स्वारी करून कोंडण्यावर घोर पड लावली गणाला तान्हाची गणावरी आला स्वारी करून कोंडण्यावर. हे चरित्र तुमचं आमचं नाही महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र नाव जरी आपल्या कानावर आलं तर अंगावर शहारे उमटतात. हे खरी ताकद आहे. म्हणून परमार्थात राहू शकता तुम्ही पण तुमच्याकडून परमार्थ होईनच असं काही सांगता येत नाही. परमार्थात राहणं वेगळं परमार्थात राहून परमार्थासारखं वागणं वेगळं. शिवबाला सांगायची जबाई कोंडाणा किल्ला तू घेई शिवबाला सांगायची जबाई कोंडाणा किल्ला तू घेई शिवबाला सांगायची जबाई कोंडाणा किल्ला तू घेई. म्हणून सर्वांचे ग्रामस्थाचे धन्यवाद आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. सर्व ग्रामस्थ एका जीवाचे राहा भाव सांभाळा आई वडील सांभाळा. हे जीवन पुन्हा नाही. सर्व एकत्रित नांदा ज्ञानेश्वरी ऐका गाथा वाचा. हे जीवन पुन्हा नाही. आनंदात जगा मेलं म्हणजे गेलं म्हणून आपण जगल्याची पावती आपण गेल्याच्या नंतरही राहिली पाहिजे. म्हणून एकदा नारायण देवाचं भजन घेऊ. सर्वांनी एकदा वर हात करा. सर्वांनी टाळी वाजायची एक साथ. नारायण 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 नारायण
विठोबर कुमार कुमार विठोबर कुमार कुमार विठोबर कुमार हा विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार विठोबर कुमार काल्याच्या कीर्तनासाठी 3-3, 4-4 तास लागतात. काल्याचं चरित्र म्हणजे देवाचं चरित्र असं तासन 1.5 तासात होत नाही. म्हणून आपल्याला पुढचा कार्यक्रम असल्यामुळं सर्व वारकऱ्यांना अजून उपवास सोडायचे. म्हणून चाल घे. विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जरा दही अंडी घ्या. धरा आता धरा दो गाणी धरा काठी घ्या दो गाणी ती गाणी धरा तिथं थांबा घ्या ना शिंकेला भाविले तुरी शिंकेला बविले दोरी शिंकेला भाविले तुरी शिंकेला बविले दोरी होतो तिघाचे देवरी होतो तिघाचे देवरी होतो तिघाचे विवरी होतो तिघाचे विवरी होतो ते गाची तुम्ही वारे दोई कडे तुम्ही हारे भावी दोघी कडे मुका पतरोनी कडे मुका पतरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरो मुख पसरो वाहतीच्या धारा वाहतीच्या यारे दोईच्या कोपरा यारे दोईच्या कोपरा यारे ओईच्या कोपरा यारे दोईच्या कोपरा याय गोयेच्या कोपरा याय गोयेच्या आ तुका म्हणे टोका का म्हणतो आणि काऊने नेती का आणि काऊने नेती का आणि कसे का तुम्ही वारे दोईकडे वारे दोही मुका पतरोनी कडे मुका पतरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरोनी कडे मुख पसरो मुख पसरो कंठी धरला कृष्णामणी अवघा जडी प्रकाश काला वाटोई वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका मुका म्हणे भूमंडळी आम्ही बलिया विरगाडी काला वाटू एकमेका नाही नाही म्हणते ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम देव तुकाराम 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 हॅलो ऐका सर्वांनी एक 5 मिनिटं या ठिकाणी शांतता राखायची बरं का. श्री क्षेत्र स्वयंभू नारायणदेव सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा 7वा दिवस महाकाल्याचा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व वारकरी पाहुणे मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे.
प्रथमतः आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं या ठिकाणी भालू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी झालेली आता कीर्तन सेवा हरिभक्ती परायण गायनाचार्य गोरक्षनाथ महाराज दौंडकर यांचे सुरसावी अशी कीर्तन सेवा झाली. यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत अभिनंदन. या कीर्तनाचे सौजन्य विद्याताई ओवले सरपंच भरेगाव यांच्या वतीने आजची सौजन्य सेवा आहे. त्या ताई या ठिकाणी आज उपस्थित नाहीत. त्यांचे बंधू श्री वैभव महाराज दुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. बरं ऐका चला महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. उठा महाराज उठा चला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोरविल्याचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे राजेंद्रभाऊ हगवणे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचे. भाऊंच्या हस्ते या ठिकाणी महाराजांचा सन्मान होत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व आलेले पाहुणे मंडळी सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत. त्याचप्रमाणे माऊली भाऊ कांबळे आपणास विनंती या ठिकाणी आपण व्यासपीठावरती यायचे. हे आपल्या चला माऊली भाऊ कांबळे त्याचप्रमाणे भालगुडीमध्ये ज्यांनी अनेक वर्षे या ठिकाणी विद्यालयामध्ये शाळा शिकवण्याचं काम केलं त्या पदावरनं आता त्या निवृत्त होत आहे. रत्नमाला अनंता दहिबाते जिल्हा परिषद शाळा कामतवाडी यांनी या ठिकाणी या पदावरून आपला निवृत्त पदभार होत आहे. त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन शाळेच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. तो सन्मान श्री राजेंद्रभाऊ हगवणे यांच्या शिक्षक मंडळ आपण या ठिकाणी यायचे. चला घेऊ थांबा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे उद्योजक राठोड साहेब या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. आणि त्यांचं हे आजचं अन्नदान महाप्रसाद सर्वांना आहे. त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत अभिनंदन. भाऊंना विनंती आहे राठोड साहेबांना की आपला ग्रामस्थांच्या वतीने अंकुशरावरती आहे इकडे अंकुशराव साठे राठोड साहेबांना या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपला या ठिकाणी गावचे सरपंच श्री विद्यमान सरपंच संतोष शंकर साठे यांच्या हस्ते राठोड साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कासार आंबोलीचे आदर्श सरपंच माऊली भाऊ कांबळे यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. आपला या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. चेअरमन संजय साठे व्यासपीठावरती यायचे. आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. चला शिवाजी भाऊ साठे खालून या. शिवाजी भाऊ साठे बालगुडीचे कार्यकर्ते राठोड भाऊंचा या ठिकाणी सन्मान करण्याकरता व्यासपीठावरती यायचे. होय या अन्नदानामध्ये शिवाजी भाऊ साठे यांचा पण या ठिकाणी मोठा मोलाचं सहकार्य आहे. त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत. त्यांना या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. चला त्याचप्रमाणे गेले 7 दिवस या ठिकाणी या वारकऱ्यांची जी सेवा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. तर या ठिकाणी पायी वारकरी या ठिकाणी उपस्थित